तव शरणं तव शरणं तव शरणं चलो बस व्यासपीठावरचे फोन बंद. नमामि निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारं तुरीयं गिराग्यानोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालकृपालं गुणागार संसारपारं तुषाराद्रिसङ्काशगौरं गम्भीरं मनोभूतकोटिप्रभास्वशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिचारुरङ्गा लसद्भाले कण्ठे भुजङ्गा चलच्चलमृषुनेत्रं विशालं प्रसन्नानीलकण्ठं दयायां मृगाधीशचर्माम्बरमण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं कर्कशकष्टगलवलपरेशं अखण्डं अजमजाभातिप्रकाशं त्रयशूलनिर्मलं शूलपाणिं भजेऽहं भवानीपतिर्भावगम्यं कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सच्चिदानन्ददाता पुरारी चिदानन्दस्वरूपमहाहरि प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारि नयायावदमानाथ पादारविन्दं भजन्ति हि लोके परिवारानरा न तावत् सुखं शान्ति सानाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिपतिः न जानामि योगं जपमयोजा न तोऽहं सदा सर्वथा शुभं जराजन्मदुःखौतातप्यमानं प्रभु पाहि आपमामि शशशो रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेहरघोषे ये पठनरा भक्त्या तेषां शम्भो प्रसीदति। मना सगळे खाली बसले. ए मंडप कोण भाऊ इकडे
हे राजा इकडले सांगितलं झालं उद्याच्या दिवशी सगळे माणूस नागेंद्र हर हराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधाराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शांति स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांडी असुनी नदिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझवी न शंभो कैलास शिव चंद्रमौली फणीन्द्र माता मुटी झळाळी कारुण्य सिंधो भवद्हारी तुझवी न शंभो भोले बाबा भोले 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 उज्जैन महाकाल के भोले ला 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 भोले भोले बाबा
व्यासपीठावर कोणाच्या भावना असला जवळचा असला
खालच्या शिव्या ए बाळा इकडे स्टेजवर बसायला गरमी होती. डोंगर अतिशय प्रसन्न वातावरण है. चालत असलेला हा जटाशंकरजीचा महोत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्सवाची झालेली उभारणी आतोनात प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत असणारी सर्व तरुण मंडळी. अरे नका पाठवू, तुमच्या पाया पडतो. व्यासपीठावर कोणाला चालू झाल्यावर नंतर पाठवा. विविध क्षेत्रातून आलेली सर्व मान्यवर मंडळी करण्याचे कशाला वाढीत राहिले. तुझं झाल्यावर बरोबर झालं मला नाही तर मग लोकांचा व्यासपीठावर उपस्थित गेल्या 3 वर्षापासून जे कथेचे यजमान आहे तेच त्यांच्यासाठी आपण सगळेजण टाळ्या वाजवा. माझे भाऊजी आले, नांदेडवरून 2 बहिणी आल्या, गुरुजी आले, विठ्ठलाच्या रूपात सावकार आले, दोन भाऊ खाली बसलेले सर्वांच्या चरणी प्रणिपात करतो. कथेला आरंभ करतो. गेली 7 दिवस अत्यंत गोड सिस्टीम ज्यांनी चालवली, हिवाळे त्यांच्यासाठी मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा. अंकुशसाठी टाळ्या वाजवा. व्यासपीठावर बसलेले सर्व माझे कलाकार बांधव, त्या सर्वांसाठी मोकळ्या मनाने. आणि आणखीन एक मंडप आहे त्याच्या कारण मंडप वाल्याला माहित आहे त्याचं काय काय झालं. आणि लोकांना काय वाटतं कसं काय ते आमचं ऐकलं. तुम्ही करून बघा ना. अत्यंत कष्ट सोसले सगळे कथेला शिवपुरा. शुभ शुभ शिवकाना शिव आए
एकदा सुद्धा गडबड ना. इंगळे सर मी त्यांच्या घरी तुम्ही सगळेजण ऐकाल फार आश्चर्य. जिजाजीने कीर्तन ठेवलं. मुलगा कॉम्प्युटर मध्ये मास्टरी करायला अमेरिकेमध्ये निवड झाली त्याच्याबद्दल कीर्तन ठेवलं. म्हणजे एक लक्षात कॉम्प्युटर सायन्स किती पुढे गेलं तर त्याला कीर्तनाशिवाय उभं राहता येत. अरे महाराष्ट्र भगवान शंकराचा अधिष्ठान असणारं गाव आहे. त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये अर्धनारीश्वरेश्वरापर्यंत काल आलो होतो. तिथून पुढे 28 युगामध्ये वेगवेगळे व्यासांचे अवतार या ठिकाणी भगवान शंकरांच्या मुखातून सांगितले गेले. आणि तिथून पुढे नंदीश्वराचं वर्णन लक्ष देऊन ऐका. शिलाद नावाची एक मुनी आहे. धर्मात्मा पितराच्या आज्ञेवरून तपश्चर्येला बसलेले शिलाद मुनी त्यांना एक मुलगा हवा. आयोनिस पाहिजे, अजर पाहिजे, अमर पाहिजे. कमी देवेंद्र त्यांना प्रसन्न झाले. इंद्राला प्रार्थना केली की मला अशा पद्धतीचा मुलगा पाहिजे. ऐका सगळे. इंद्र म्हणले हे वरदान द्यायला मी असमर्थ आहे. मग देवादिदेव महाशक्तिमान महादेवाच्या शरणागतीमध्ये तुम्हाला जाणं आवश्यक आहे. कुणाला सांगितलं? गेलं मातीत गेलं. सांगणारा मीच, ऐकणारा मीच. कुणाला सांगितलं? शिलाद कुणी. मी एकदा भागवत कथा करत होतो आणि पहिल्या दिवशी सांगितलं होतं कथा सांगणारे शुकाचार्य आणि कथा ऐकणारे परीक्षित. आणि शेवटच्या दिवशी विचारलं कथा कोण सांगतंय? लोक म्हणले तुम्ही. म्हणलं ऐकताय कोण? आंधळ्याची वरात बाहेर. अतिशय लक्ष देऊन ऐका. भगवान इंद्राची आराधना केल्याच्या नंतर इंद्र त्याला सांगतोय सावकार की मी असमर्थ आहे तुला हे वरदान द्यायला. मग तू प्रार्थना कर. कुणाची? तुझं बिन शंभो. बरं नुसतं प्रार्थनेनं नाही जमत, समर्पण लागतं. एकदा महादेवाच्या देवळात नीट ऐका. एक चोर गेला. जिजाजी ते खायला गेला. इकडे ऐका सगळे बसलेले. नंदभाऊ जिजाजी सुना. त्याला वाटलं नैवेद्य असेल मंदिरात. रात्री 12 वाजता गेला. चोरी तर काही मिळाली नाही कुठं. नैवेद्य खाऊ जाऊन आपल्या घरी आराम करू असं त्याला वाटलं. ते बराबर देवळात गेला. पुजाऱ्यानं सगळं देवळ स्वच्छ करून ठेवलेलं होतं. एक लोटा जल. समस्या का हल. अरे तीच एक समस्या झाली. थोडं प्रांजळ बोलतो माफ करा पण बेलाचे पान महादेवाच्या पिंडीला चिटकून लेकर पास होत नसतात. त्यांनी अभ्यासच करायचा.
अभ्यास अभ्यासाच्या ठिकाणी आणि श्रद्धा श्रद्धेच्या ठिकाणी. बरोबर आहे. देव नोकर आहे, तुमचं काम करा. याचा अर्थ असा नाही म्हणत मी की पूजा नाही केली. हा असं म्हणा देवाला, दुःख देऊ नको असं म्हणा, असं म्हणू नका. दुःख दे पण त्याला पचवायची ताकद दे असं म्हणा तर जमतं. अरे मी तर लई त्या पॅडला लई लावित होतो मी तुळशीचे पान, नापासच व्हायचो. अभ्यासच करावा लागतो. नाही तर मग बोलायची अक्कल आली. माझे मित्र विजू भाऊ आहेत, केजून आले ऐकायला. मित्र आहेत, त्यांना वाटलं काय करते नेमका समय बघा काय सांगा. नैवेद्य खायला कोण गेलो होतो? चोर गेला. कथा लक्षात ठेवा. पाया पडला काहीच सापडत नाही. शेवटी त्याने असे हात जोडले, म्हणला भगवान बड़ी आस लेकर आया था आपकी दर पर कि कुछ खाने को मिल जाएगा. एक दिन की योजना अगर बना देते तो मैं भूखा सोता नहीं. शारदा जी लास्टला ते म्हणला इसके आगे आपकी मर्जी. इकडे बघा माझ्याकडे. त्यांना असे हात वर केले, म्हणला याच्यानंतर तुझी इच्छा. आणि त्याला वर दिसलं सोन्याची घंटी होती. इकडे बघा घंटी कशाची. त्याला वाटलं वाह रे भगवान, मैं एक दिन की योजना बनाने को कह रहा था, आपने तो साल की बना. त्याला वाटलं चोरच हात असा वर केला, घंटी हातात येत नाही. मंदिरामध्ये चौरंग नाही, स्टूल नाही, काहीच नाही. पिंडीवरच चढ़ गया शिव के ऊपर घंटा चुराने. चढ़ गया शिव के ऊपर घंटा चुराने के लिए. शिव का भक्त चला शिव मनाने के लिए. शिव का भक्त चला शिव को मनाने के लिए. चढ़ गया शिव के ऊपर घंटा चुराने के लिए. चढ़ गया शिव के ऊपर घंटा चुराने के लिए. एक आसन नुसता वर लागला. एका क्षणात असा महादेवाच्या पिंडीतून असा जोरात काढ 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 चमक चमक चमक. तुषाराद्री सरिसा ऐका मंदिराच्या बरोबर मागे एक महादेवाची वस्ती अशी. त्या भक्ताला तो चोर काय म्हणायचा, उगा चढलो. आता कधी या गल्लीला सुद्धा नाही. तेवढ्या वेळात ते गळ्यातला नाग काय पाहिजे. महादेव परेशान आहे, त्याला माग मागतो नाही मला काय. शेवटी महादेव त्याला असं म्हणले, राजा माझ्या अंगावर तीळ टाकणारे, तांदूळ टाकणारे, तूप टाकणारे, दही टाकणारे लई भेटले, पण सर्वस्व मला समर्पित करणारा तूच एकटा भेटला. माग काय माग. देण्याची अत्यंत ताकत. महादेव का अर्थ ये है, सर को कटा कर किया जब होम रावण ने, तो दिया सब राज दुनिया का दिलावर होतो ऐसा. मस्तक कापून रावणाने यज्ञ केला तर ब्रह्मांडाचा स्वामी केला. त्याला महादेव म्हणतो. उपासना महादेवाची करत जा, पण चांगली करत.
आयुष्यभर मजुरी करणार ज्यांना मूर्ती घडली त्याला देव नाही भेटायचा. मी प्रॅक्टिकली बोलतोय, मूर्ती घडवणाऱ्याला देव करता येतो, पण त्याच्यात देवाचा प्राण ओतता येतो ना, त्याला भक्ती लागते, त्याला निष्ठा लागते, त्याला समर्पण लागते. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा अर्श तू मेरा दर्पण, तेरे होने से मेरे साथ इंद्रानं की मी हे तुला वरदान द्यायला समर्थ नाही. प्रार्थना कोणाची करायला सांगितली? महादेवाची. हा धर्मात्मा शिलाद महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत तपश्चर्या करतो. गदगदा महादेवानं त्याला हलवलं आणि विचारलं काय पाहिजे माग. शिलाद आहे, देवा मला एक मुलगा पाहिजे, अजर पाहिजे, अमर पाहिजे, अयोनिज पाहिजे, तो गर्भातून नाही जन्माला पाहिजे. मागणी आहे, काय मागावं, कुणाला मागावं, किती मागावं कळालं पाहिजे. आपलं आयुष्य गेलं बघू तो वर्ष मागायचे. कुणाला काय मागावे जजा प्रेम. शूटिंग यांना माहित आहे. मी सांगायची गरज नाही. मी आता म्हणलं कुणाला काय मागावे जगाला, खालच्या मध्ये प्रेम अर्पा. पण आपल्याला म्हणता अर्पावे येतंय, पण आपल्याला प्रेम वरपावे अशी नाद लागली. स्वार्थ आहे अंतःकरण. शिलाद महामुनी म्हणतात मला मुलगा पाहिजे. परत घरी आले, देवाने सांगितलं तुझ्या घरी अयोनिज पुत्र जन्माला येईल, त्याचं नाव तू नंदी ठेवायचं. काय नाव ठेवायचं? आनंदी झाले शिलाद, आनंदी झाले. कशामुळे? नंदी येणार. कशामुळे? नंदी येणार. अहो माझ्या मित्रानं बायकोने एके दिवशी सामान आणलं, विचारलं काय आणलं? ते म्हणले अहो यात्रा होती, तिथं घाणा भेटला. घाणा म्हणजे ते तेल काढीत नाही. माझा मित्र घाणा आणला आणि ती म्हणली बैल. मित्र काय म्हणला? बैल. बायको त्याच्याकडे बघायची. तुम्हाला मेळ लागला का? मी काय म्हणतो ते आलं माझ्याकडे, मला मेळच लागा ना. बायकोला घाणा आणला आणि मी बैलाचं विचारलं की ती माझ्याकडे बघायची. मी म्हणलं तिला तुझ्यापेक्षा दुसरा चांगला बैल कुठे मिळेल? आनंदी झालेले शिलाद मुनी घरी येतात. सगळ्या ऋषी मुनींना आपला वृत्तांत सांगितला की मला असं असं दर्शन झालं, महादेवाची भेट झाली. आणि अत्यंत ताकदीनं शिलाद मुनी एके दिवशी
तपश्चर्येला परत निघाल्यावर त्यांच्याच शरीरातून एक बालक जन्माला आला. 3 डोळे होते त्याला, 4 हात होते, जटा मुकुटधारी होतं, हातामध्ये त्रिशूलादी सगळे अस्त्र होते. या सगळ्या शस्त्रास्त्राला बघून शिलाद मुनींनी त्यांना हात जोडले आणि सांगितलं की तुम्ही आता बालक रूपामध्ये जन्म घ्या. त्यावेळेला ते प्रगटीकरण पुन्हा नंदीच्या रूपात जन्माला आलं. मग त्याचं नाव ठेवायचं ठरलं. मग त्याचे जात कर्मादी सगळे संस्कार केले. 5वं वर्ष लागलं. संपूर्ण वेद नंदीला पाठ झाले. सर लहानपणी जेवढं पाठ होतं पुन्हा पाठ नाही ना सर इंगळे सर जेवढे शिक्षक आहेत भाऊ जिजाजी जेवढे शिक्षक आहेत लक्ष द्या. तुम्ही विद्यार्थ्याला मारून मारून काय शिकवलं? लक्षात ठेवायचा, अभ्यास करायचा. मला माझे सर भेटले. मी म्हणलं सर तुम्ही मला लई मारलं होतं, फक्त मला एकदा सांगा साइन कॉस थीटा कुठं वापरायचं? जीवनामध्ये त्याचा काय उपयोग? बघा एक जीवन भिन्न आहे, अनुभव भिन्न आहे. शाळेमध्ये आम्हाला मारलं, बेक बेचा पाडा येत नव्हता, लक्षात ठेवायचा, बरोबर? मारलं ना. आणि आता आम्ही घरात लक्षात ठेवतो तर घरातले लोक काय म्हणतात, विसरून जायचं, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचं नाही. अरे ज्याच्यासाठी मार खाल्ला लक्षात ठेवण्यासाठी. आता काय म्हणतात, पहिली सुंदर दुसऱ्या जावाची तक्रार सासूला करायला गेली की मला तसं बोलली, विसरून जायचं, भूल जाणू, छोटी छोटी बात. लक्षात घ्या, जे लक्षात ठेवायला सांगितलं होतं तेच विसरावं लागतं. त्याला बालपणाचं मोठेपण म्हणतात. थोडं थोडं हळून येतो. अजून ऐका, अजून ऐका. मला एकदा शाळेमध्ये सहलीला नेलं होतं. काळ जुना काळ, 6वीला 7वीला सहलीला गेलो बरं का सर. आणि असं वातावरण सहलीचं, माझ्याकडे पैसे नसायचे. मग असं तुमच्यासारखे 1-2 मित्र होते, त्यांनी पैसे भरले. 300 रुपये होते सहलीचे, भरले 300. आम्ही गेलो महाबळेश्वर. इकडे बघ माय, हे आहे कुठं गेलो, मोठ्याने मनाकडे मी गेलेलं बी तुम्हाला देख म्हणा. कुठं गेलो, महाबळेश्वर. आणि आईन बराबर तिथे एक पॉइंट होता अंकुश, तो पॉइंट इको पॉइंट होता. कोणता पॉइंट होता? आमचे सर म्हणले, ए पोट्यो जा रे, डबल आवाज येते बघा जाऊन. आमच्या वर्गातले सगळे हुशार पोरं पळत गेले. हुशार म्हणजे कोण? ज्याच्या डोळ्याला बाटलीच्या बुडापेक्षा जास्त जाडीचा चष्मा आहे तो हुशार. ते पोरं तिथे गेले काय म्हणाले माहिती का, पास का नापास. वापस रडत द्यायचे, नापास म्हणाले. मला म्हणले शर्मा, सर म्हणले तू गेलता का? मी म्हणलं नाही. का गेला नाही? तुमच्या सोबत जायचं. म्हणले चल मन तू बी. मी म्हणलं नापास का पास का पास का पास का पास. तुम्हाला गणित नाही कळलं, फक्त काय बोलायचं याची आजकाल जीवन सार्थकी लक्षात. नंदीश्वराचे 5 वर्ष पूर्ण झाले वेदशास्त्र पठणामध्ये. अत्यंत परफेक्ट असणारा हा नंदी त्याला एका भविष्यकाराने सांगितलं, अत्यंत छोट्या वयामध्ये याचा मृत्यू होणार. कुणाचा? नंदीचा. एकतर लेकरू होऊ नये, झालं तर मरू नये. तुम्हाला एक सांगू का, कुणाला मारायचं? तुम्हाला मारायचं का नाही? काही जण असे खाली बघा, मारायचा विषय निघाला. तुम्ही जेवढी नजर चुकविता तेवढं लवकर मारता. लक्षात. बाळा तू अल्पायुषी आहेस असं मला सांगितलं. वडिलाच्या डोक्यावर हात ठेवला नंदीने. त्याने सांगितलं काळजी नाही करायची बाबा, मी अल्पायुषी होणार आहे का नाही तुमच्या आमच्या हातात नाही.
अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, बाल भी बाका नहीं होता उसका जो दास है महाकाल का। मी महादेवाची आराधना करी, नंदी वनात गेले, हरे चलती हवाएं महकी साए, चलती हवाएं महकी साए, सारे साथी हलचल कहती है पल पल नमामि शमशान रूपम व्यापकम ब्रह्म स्वरूपम। नमो 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 हरि नमो हरि जपामध्ये